नमस्कार. कोरिझन मल्टीस्किल्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण MSCIT परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते आउटलुकचे वैशिष्ट्य नाही? आणि पर्याय आहे कॅलेंडर, मीडिया, पीपल, टास्क्स. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मीडिया. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, MS आउटलुक मध्ये नवीन ईमेल कंपोज करण्यासाठी यापैकी कोणती स्टेप प्रथम केली जाणे आवश्यक आहे? पर्याय न्यू ईमेल आयकॉन, सेंड और रिसीव ऑल फोल्डर्स, न्यू ग्रुप आणि स्टार्ट कंपोजिंग. आणि याचं उत्तर आहे न्यू ईमेल आयकॉन. पुढचा प्रश्न आहे, MS आउटलुकचा वापर करून ईमेल पाठवण्यासाठी तुम्हाला डॅश डॅशची गरज असते. पर्याय रहिवासी पत्ता, ईमेल ID, फॅक्स क्रमांक आणि पिनकोड. या प्रश्नाचं उत्तर आहे ईमेल ID. पुढचा प्रश्न, आउटलुक प्रोग्राम सेटअप आणि स्टार्ट करायचा असल्यास तो तुम्हाला कुठे आढळेल? पर्याय मायक्रोसॉफ्ट ऑफिस फोल्डर, माय कॉम्प्युटर, ॲक्सेसरीज फोल्डर, माय आउटलुक फोल्डर. आणि उत्तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस फोल्डर. पाचवा प्रश्न, इव्हेंटचे रूपांतर पार्शियल डे किंवा दिवसाच्या काही भागातील अपॉइंटमेंट मध्ये करण्यासाठी तुम्हाला इव्हेंट विंडो मधील कोणता ऑप्शन अनचेक करावा लागेल? पर्याय ऑल डे इव्हेंट, ऑल डे अपॉइंटमेंट, हाफ डे इव्हेंट, हाफ डे अपॉइंटमेंट. आणि उत्तर आहे ऑल डे इव्हेंट. पुढचा प्रश्न आहे, आपण डेस्कटॉपवर पाहतो त्या ऑब्जेक्टच्या लहान चित्रमय सादरीकरणाला काय म्हणले जाते? पर्याय डेस्कटॉप आयकॉन्स, लिस्ट व्ह्यू, पिक्चर्स आणि फाईल मेनू. आणि याचं उत्तर आहे डेस्कटॉप आयकॉन्स. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता भाग किंवा कंपोनंट्स डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात? CPU, मेमरी, इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस. आणि उत्तर आहे मेमरी. आठवा प्रश्न, पोर्ट हे एक्सटर्नल डिव्हाइसेस म्हणजे बाह्य उपकरणे सिस्टीम युनिटला जोडण्यासाठी लागणारे एक सॉकेट आहे. चूक की बरोबर? आणि उत्तर आहे बरोबर. प्रश्न पुढचा, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये स्क्रीनवरील कोणत्याही भागात ऍक्सेस मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे डॅश डॅशचा वापर करणे. पर्याय बघा, कीबोर्ड, माऊस, जॉयस्टिक आणि रॅट. आणि याचं उत्तर आहे माऊस. प्रश्न, माऊस, जॉयस्टिक, टच स्क्रीन आणि स्टायलस हे सगळे डॅश डॅश प्रकारचे डिव्हाइसेस आहेत. प्रोसेसिंग, एडिटिंग, प्रिंटिंग, पॉइंटिंग. आणि उत्तर आहे पॉइंटिंग डिव्हाइसेस. 11वा प्रश्न, जॉयस्टिक हे पेन सारखे डिव्हाइस असते जे साधारणपणे टॅबलेट, पीसीज आणि PDS बरोबर वापरले जाते. बरोबर आणि चूक? आणि याचं उत्तर आहे चूक. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सोडून सर्व उच्च क्षमतेच्या म्हणजे हाय कॅपॅसिटी डिस्क्स आहेत. चिप डिस्क, HIFD डिस्क, सुपर डिस्क, ड्रायव्हर्स. आणि उत्तर आहे ड्रायव्हर्स. ड्रायव्हर्स ह्या उच्च क्षमतेच्या डिस्क पैकी एक डिस्क नाहीये. प्रश्न पुढचा, तुम्हाला दुसऱ्या शहरात प्रवास करते वेळी तुम्हाला तुमच्या बरोबर 4 GB डेटा न्यायचा आहे. या परिस्थितीचा विचार करता तुम्हाला 4 GB डेटा साठवण्यासाठी डॅश डॅश वापरण्याची आवश्यकता आहे. पर्याय आहेत कॉम्पॅक्ट डिस्क, कीबोर्ड, डिजिटल वर्सटाईल डिस्क आणि माऊस. आणि याचं उत्तर आहे डिजिटल वर्सटाईल डिस्क. पुढचा प्रश्न, ईमेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे इंटरनेटवरून व्हॉइस मेसेजेस पाठवणे. बरोबर, चूक? आणि उत्तर आहे चूक. डॅश डॅशची सोशल मीडिया नेटवर्किंग साईट व्यवसायाभिमुख म्हणजे बिझनेस ओरिएंटेड नेटवर्किंग यासाठी वापरली जाते. कोणती वेबसाईट आहे? लिंक्डइन, ट्विटर, सेंड धिस फाईल आणि फेसबुक. आणि याचं उत्तर आहे लिंक्डइन. पुढचा प्रश्न, एका वेळी ईमेल केवळ 3 लोकांना पाठवता येतो. बरोबर की चूक? आणि उत्तर आहे चूक. प्रश्न 17वा, डॅश डॅश हा सिस्टीमच्या सर्व कंपोनंट्सला जोडतो आणि इनपुट व आउटपुट डिव्हाइसेस सिस्टीम युनिटशी कम्युनिकेट करणे शक्य करतो. माऊस, मॉनिटर, सिस्टीम बोर्ड,
यापैकी काहीच नाही. आणि उत्तर आहे सिस्टीम बोर्ड. सिस्टीम बोर्ड हा सिस्टीमच्या सर्व कंपोनंट जोडतो आणि इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस सिस्टीम युनिटशी कम्युनिकेट करणे शक्य करतो. पुढचा प्रश्न, डिस्क कॅशिंग, रेड आणि फाईल कॉम्प्रेशन यामुळे हार्ड डिस्कची कामगिरी म्हणजे परफॉर्मन्स सुधारतो. बरोबर की चूक? आणि उत्तर आहे बरोबर. प्रश्न पुढचा, डॅश डॅश ही ऑपरेटिंग सिस्टीम वेबवरील सर्व मेनफ्रेम कॉम्प्युटर्स आणि अतिशय सामर्थ्यवान पर्सनल कॉम्प्युटर यांच्याद्वारे सर्वात अधिक वापरली जाते. मॅक ओएस, नॉर्टन, विंडोज आणि युनिक्स. याचं उत्तर आहे युनिक्स. प्रश्न 20वा, विंडोज मध्ये डिस्क क्लीनअप, फाईल कॉम्प्रेशन आणि डिस्क डिफ्रॅगमेंटर ही सर्व कोणत्या प्रकारच्या प्रोग्रामची उदाहरणं आहेत? बॅकअप, ग्राफिक्स, युटिलिटी आणि फोटो एडिटिंग. आणि उत्तर आहे युटिलिटी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तुम्ही कॉम्प्युटर स्टार्ट करत आहात याचा अर्थ तुम्ही कॉम्प्युटर डॅश डॅश करत आहात. बूटिंग, रिस्टोरिंग, स्कॅनिंग, अपडेटिंग. उत्तर बूटिंग. पुढचा प्रश्न आहे, विंडोज मध्ये म्युझिक प्ले करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? विंडोज मीडिया प्लेअर, विंडोज ऑडिओ प्लेअर, डिस्क मॅनेजर, विंडोज म्युझिक प्लेअर. आणि याचं उत्तर आहे विंडोज मीडिया प्लेअर. पुढचा प्रश्न, कर्व्ड लाईन म्हणजे वळणदार रेषा काढण्यासाठी तुम्हाला डॅश डॅश या आयकॉनवर क्लिक करावे लागेल. लाईन, रेक्टँगल, पॉलिगॉन, कर्व. याचं उत्तर आहे कर्व. पुढचा प्रश्न, ट्रबल शूटिंग हा एक डॅश डॅश प्रोग्राम आहे. सरळ, सोपा, अवघड, युटिलिटी. आणि याचं उत्तर आहे युटिलिटी. 25वा प्रश्न, हेडर आणि फुटर हे वाचण्यासाठी, एडिट करण्यासाठी आणि डिलीट करण्यासाठी तुम्ही डॅश डॅश व्ह्यू वर जाणे आवश्यक आहे. वेब लेआउट, प्रिंट लेआउट, रीड, ड्राफ्ट. याचं उत्तर आहे प्रिंट लेआउट. पुढचा प्रश्न आहे, SAN म्हणजे डॅश डॅश. सिस्टमॅटिक एरिया नेटवर्क, स्टोरेज एरिया नेटवर्क, सिरियली एरिया नेटवर्क की सिक्वेन्स एरिया नेटवर्किंग. आणि याचं उत्तर आहे स्टोरेज एरिया नेटवर्क. पुढचा प्रश्न, जेव्हा तुम्ही क्लिपबोर्ड ग्रुप मधील होम टॅबवरील फॉर्मॅट पेंटर आयकॉनवर क्लिक करता, तुमच्या माऊसचा पॉइंटर डॅश डॅश या आकारात बदललेला दिसतो. पेंट ब्रश, बाण, आय आकार. आणि याचं उत्तर आहे पेंट ब्रश. पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू करताना तुम्ही ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक केल्यास काय होते? प्री डिझाइन डॉक्युमेंट ओपन होईल, आधीचे डॉक्युमेंट ओपन होईल, आधीची सर्व डॉक्युमेंट क्लोज होतील की ब्लँक डॉक्युमेंट ओपन होईल? यापैकी काय होईल? तर यापैकी होईल ब्लँक डॉक्युमेंट ओपन. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे मोठ्या आकारातील माहिती आडव्या ओळी आणि उभ्या स्तंभांच्या वाचनीय आकारात मांडण्यासाठी वापरले जाते. बॉक्स, सेल, शीट आणि डेटा हे आहेत पर्याय. आणि याचं उत्तर आहे शीट. पुढचा प्रश्न, MS एक्सेल मध्ये खालीलपैकी कोणता पर्याय उपलब्ध नाही? पर्याय टेबल, ऑटोसम, चार्ट्स आणि स्लाइड मास्टर. आणि याचं उत्तर आहे स्लाइड मास्टर. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे माहिती वाचनीय आणि आकर्षक स्वरूपात सादर करणारे मजकुराचे चित्ररूप सादरीकरण होय. चार्ट म्हणजे आलेख, पिक्चर म्हणजे चित्र, ग्राफिक म्हणजे चित्रावली आणि टेबल. यापैकी उत्तर आहे चार्ट म्हणजे आलेख. प्रश्न पुढचा, डॅश डॅश या पद्धतीचा वापर करून आपण फोरकास्टिंग व्हॅल्यूज म्हणजे किमतीचे अनुमान करू शकतो. पर्याय रिप्लेस, फाइंड, गोलसीक आणि गो टू. आणि याचं उत्तर आहे गोलसीक. पुढचा प्रश्न, एक्सेल मधील कॉलमची रुंदी विशिष्ट व्हॅल्यूवर मॅन्युअली सेट केली जाऊ शकते. पर्याय बरोबर आणि चूक. आणि उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये एका फाईल किंवा डॉक्युमेंटला डॅश डॅश असे म्हणतात. वर्कशीट, शीट, वर्कबुक आणि नोटबुक. हे आहेत 4 पर्याय आणि उत्तर आहे वर्कबुक.
पुढचा प्रश्न, बॉर्डर ड्रॉपडाऊन मेनू मधून ऑल बॉर्डर्स हे ऑप्शन निवडल्यास सेलच्या डॅश डॅशवर बॉर्डर्स लागू होतील. केवळ वरच्या भागांना, सर्व बाजूंनी, केवळ खालच्या बाजूने आणि दोन्ही बाजूंना. आणि याचं उत्तर आहे सर्व बाजूंनी. पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणती एलिमेंट्स स्मार्ट आर्ट ग्राफिक क्रिएट करण्यासाठी वापरता येईल? पर्याय ऑडिओ, पिक्चर्स, मॅप्स आणि एक्सेल. याचं उत्तर आहे पिक्चर्स. पुढचा प्रश्न, इन्सर्ट पिक्चर्स पर्याय वापरल्याने प्रेझेंटेशन मध्ये आपण एकाच वेळी अनेक पिक्चर्स इन्सर्ट करू शकतो, बरोबर की चूक? आणि याचं उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये शेप इफेक्ट्स पुढील पैकी कोणते प्रकार उपलब्ध आहेत? मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये शेप इफेक्ट्स मध्ये पुढील पैकी कोणते प्रकार उपलब्ध आहेत? प्रीसेट, रिफ्लेक्शन, ग्लो आणि वरीलपैकी सर्व. आणि याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न, आपल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड साइज सेट करण्यासाठी पुढील पैकी कोणता प्रीसेट पर्यायाचा एक प्रकार आहे? सर्कल, ऍडव्हान्स्ड, स्क्वेअर आणि वाईड स्क्रीन हे ऑप्शन आहेत आणि उत्तर आहे वाईड स्क्रीन. पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये तुमच्या फाईल्स डॅश डॅश या एक्सटेन्शनने साठवून ठेवल्या जातात. पर्याय .rtf, .pptx, .docx, .psd. आणि याचं उत्तर आहे .pptx. पुढचा प्रश्न, कोणालाही ईमेल पाठवण्यासाठी तुमच्याकडे डॅश डॅश असणे आवश्यक आहे. पहिला पर्याय आहे फॅक्स ऍड्रेस, दुसरा आहे रेसिडेंट ऍड्रेस, तिसरा आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि चौथा आहे यापैकी कुठलाही पर्याय नाही. आणि याचं उत्तर आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी. पुढचा प्रश्न, मोडेममुळे सीडी वरील डेटा हार्ड डिस्कवर घेता येतो. पर्याय बरोबर आणि चूक. उत्तर आहे चूक. पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणते विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचे वैशिष्ट्य आहे? एक मल्टीगट, मल्टी रोल, मल्टीटास्किंग, मल्टी प्रोग्रेस. आणि याचं उत्तर आहे मल्टीटास्किंग. पुढचा प्रश्न आहे, विंडोज विस्टा मधील सुविधेमुळे संगणक वापरणे अधिक सोपे, सुरक्षित होते आणि तुमचा वैयक्तिक संगणक अक्षरशः कुठेही आणि कधीही वापरण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त आहे. बरोबर की चूक? याचं उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न, तुमच्या डॉक्युमेंट्स मधील स्ट्रेट लाईन आणि लाईन्स सिलेक्ट केल्यावर त्यासाठी कोणते मॉडिफिकेशन तुम्ही अप्लाय करू शकता? शेप आउटलाईन, शेप इफेक्ट, अलाईन आणि वरीलपैकी सर्व. याचं उत्तर आहे सर्व. पुढचा प्रश्न, तुम्हाला नवीन ईमेल पाठवल्याचे कोणी सांगितले आणि तरीही तुम्हाला इनबॉक्स मध्ये मेल दिसत नसल्यास तुम्ही काय करावे? पर्याय आहे कीबोर्डवर F5 बटन दाबाल, सेंड ऑर रिसीव्ह ऑल फोल्डर आयकॉनवर क्लिक कराल, आउटलुक बंद करून पुन्हा रिस्टार्ट कराल आणि आउटलुक रिइन्स्टॉल कराल. हे पर्याय आहेत आणि याचं उत्तर आहे सेंड रिसीव्ह ऑल फोल्डर आयकॉनवर क्लिक करायचं आहे. पुढचा प्रश्न, MS एक्सेल मध्ये जर एखादा सेल हॅश 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 दर्शवितो तर याचा अर्थ काय होतो? पर्याय, सर्व संख्या दर्शवण्यासाठी रो खूप लहान आहे, एक्सेल आपले फॉर्म्युले समजत नाही, आपण शून्याने विभाजित करण्याचा प्रयत्न केलाय किंवा सर्व संख्या दर्शवण्यासाठी कॉलम खूप अरुंद आहे. आणि याचं उत्तर आहे सर्व संख्या दर्शवण्यासाठी कॉलम अरुंद आहे. पुढचा प्रश्न, MS वर्ड मध्ये जेव्हा तुम्ही तुमचा माउस एका बटनावर नेता तेव्हा डॅश डॅश प्रदर्शित होतो. हे बटन काय करते याचे तपशीलवार वर्णन प्रदान करते. सुपर टूल टिप, इन्फ्रो, पिक्चर आणि की टिप. आणि याचं उत्तर आहे की टिप. पुढचा प्रश्न आहे, खालील युटिलिटी प्रोग्राम्स विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये उपलब्ध आहेत केवळ डॅश डॅश हे सोडून. अँटीव्हायरस, बॅकअप, फाईल कॉम्प्रेशन, HP डेस्कजेट. तर HP डेस्कजेट. पुढचा प्रश्न, वर्कशीट मध्ये थेट मजकूर संपादित करण्यापेक्षा तुम्ही डॅश डॅशचा वापर करून मजकूर भरू आणि संपादित करू शकता. पर्याय मेनू बार, स्पेस बार, फॉर्म्युला बार, टायटल बार. आणि उत्तर फॉर्म्युला बार. पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील वर्कबुक मध्ये सुरुवातीला किमान डॅश डॅश वर्कशीट असावे. पर्याय अनेक, 5 पर्यंत, 3 पर्यंत आणि 1. याचं उत्तर आहे 1. पुढचा प्रश्न, MS एक्सेल मध्ये डॅश डॅश ही एक पद्धत आहे जी आपल्याला मूल्ये वर्तविण्यास म्हणजे फोरकास्टिंग साठी मदत करते. गोलसीक, फाइंड, गो टू, रिप्लेस. उत्तर आहे गोलसीक.
पुढचा प्रश्न, MS एक्सेल मध्ये खालीलपैकी कोणता पर्याय उपलब्ध नाही? टेबल ऑफ कंटेंट, चार्ट्स, फंक्शन्स, व्हॉट इफ एनालिसिस. एक्सेल मध्ये उपलब्ध नसलेला पर्याय कोणता? याचं उत्तर आहे टेबल ऑफ कंटेंट. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या एक स्वतंत्र रचना असतात ज्या डॉक्युमेंटला वेगवेगळ्या भागांना लागू करता येतात. स्टाईल्स, पिक्चर्स, थीम्स आणि ग्राफिक्स. हे ते पर्याय आहेत आणि उत्तर आहे स्टाईल्स. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. MS वर्ड मध्ये तुम्ही स्टाईलचा वापर करून तुमच्या डॉक्युमेंटचे फॉर्मॅटिंग करू शकता. बरोबर की चूक? आणि याचं उत्तर आहे अर्थातच बरोबर. पुढचा प्रश्न, सेल बाउंड्री नुसार मजकूर किंवा ऑब्जेक्ट्सना डावीकडील, मध्यभागी किंवा उजवीकडील बाजूस ठेवण्यास डॅश डॅश असे म्हणतात. अलाइनमेंट, कॅलिब्रेशन, पोझिशनिंग, साइडिंग. आणि याचं उत्तर आहे अलाइनमेंट. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न 57वा, डॅश डॅश हा एक शेप फिलचा प्रकार असून तो शेपच्या पृष्ठभागावर एका रंगातून दुसऱ्या रंगात बदलत जातो. पर्याय सॉलिड फिल, पिक्चर अँड टेक्स्चर फिल, पॅटर्न फिल आणि ग्रेडियंट फिल. आणि याचं उत्तर आहे ग्रेडियंट फिल. पुढचा प्रश्न, फॉर्म्युल्यामध्ये एकमेकींच्या जवळ नसलेली रेंज ही सेल पत्त्यांनी स्पष्ट केलेली असते जे डॅश डॅशने वेगळे केलेले असतात. कॉमा, अर्धविराम, कोलन आणि पूर्णविराम. आणि याचं उत्तर आहे कॉमा. पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट किंवा वर्कशीट हे डॅश डॅश याने बनलेले असते आणि त्यात माहिती अंकांच्या किंवा अक्षराच्या स्वरूपात साठवून ठेवलेली असते. पहिला पर्याय आहे रो म्हणजे आडव्या वेळी, दुसरा पर्याय आहे टेबल्स, तिसरा पर्याय आहे कॉलम्स म्हणजे उभे स्तंभ आणि चौथा पर्याय आहे 1 व 3 दोन्ही पर्याय. आणि उत्तर आहे 1 व 3 दोन्ही पर्याय. पुढचा प्रश्न आहे, MS एक्सेल मध्ये डॅश डॅश पर्यायाचा वापर करून तुम्ही एखाद्या कार्यक्षेत्राची विशिष्ट रो किंवा कॉलम लॉक करू शकता जेणेकरून दुसऱ्या भागात स्क्रोल करताना वर्कशीट दृश्यमान राहील. पर्याय आहे डेटा व्हॅलिडेशन, हेडर, फ्रीज पेन्स आणि फिल्टर. याचं योग्य उत्तर आहे फ्रीज पेन्स. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 61वा प्रश्न, डॅश डॅश या सॉफ्टवेअरची रचना स्पायवेअर प्रिव्हेंट व रिमूव्ह करण्यासाठी केलेली असते. पर्याय युजर अकाउंट कंट्रोल, विंडोज डिफेंडर, विंडोज फायरवॉल आणि पॅरेंटल कंट्रोल्स. आणि याचं उत्तर आहे विंडोज डिफेंडर. प्रश्न पुढचा, प्रेझेंटेशन सेव्ह करण्यासाठी पॉवर पॉइंट आपल्याला कोणती लोकेशन्स देतो? डॉक्युमेंट लायब्ररी, डेस्कटॉप, विद्यमान फोल्डर आणि वरीलपैकी सर्व. आणि उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न, सेव्ह, अंडू आणि रिडू यासारख्या सातत्याने वापरल्या जाणाऱ्या कृतीसाठी डॅश डॅश वर आयकॉन्स उपलब्ध असतात. पर्याय रिबन आणि क्विक ऍक्सेस टूलबार, ऑफिस बटन, होम टॅब. आणि याचं उत्तर आहे क्विक ऍक्सेस टूलबार. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. स्टॅटिक टॅब या सर्व काळ तुम्हाला दिसतात तर कॉन्टेक्स्च्युअल टॅब या फक्त विशिष्ट फंक्शन सुरू असले तरच दिसतात. पुढीलपैकी कोणते टॅब स्टॅटिक नाहीत हे ओळखा. पहिला पर्याय फॉर्मॅट टेक्स्ट, दुसरा फाईल, तिसरा व्ह्यू टॅब आणि उत्तर आहे फॉर्मॅट टेक्स्ट. एंटरप्राइज स्टोरेज सिस्टम मध्ये वापरण्याकरता फाईल सर्व्हर्स ही योग्य डिव्हाइसेस आहेत. बरोबर की चूक? आणि याचं उत्तर आहे बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, फायरवॉलचा उद्देश काय असतो? पर्याय एखादा कॉम्प्युटर किंवा नेटवर्क साठी सुरक्षित डेटा स्टोरेज पुरवण्यासाठी, दुसरा अनधिकृत दाखलीच्या विरुद्ध कॉम्प्युटर किंवा नेटवर्कची रक्षा करण्यासाठी, तिसरा एखादा कॉम्प्युटर किंवा नेटवर्कला इंटरनेटवर वायरलेस संपर्क करण्यासाठी. आणि याचं उत्तर आहे अनधिकृत दाखलीच्या विरुद्ध कॉम्प्युटर किंवा नेटवर्कची रक्षा करण्यासाठी. तर अशा प्रकारे हे आपण या परीक्षेसाठीचे महत्त्वाचे प्रश्न पाहिले. हे जे आपण प्रश्न पाहिले हे प्रश्न MSIT परीक्षेत यापूर्वी वारंवार विचारले गेलेले आहेत आणि यापुढेही विचारले जाऊ शकतात. थँक्यू.